चला ट्रेडिंग वरती घर चालूया। दिवस 11वा। ट्रेडर्स, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का की जेव्हा तुम्हाला एखादा लॉस होतो की नाही तेव्हा तुम्हाला फ्रिक्वेंटली लॉसेसच व्हायला सुरुवात होतात। म्हणजे एक लॉस झाला की बॅक टू बॅक लॉसेस व्हायला सुरुवात होतात। ही गोष्ट मी खूप वर्ष झालं ऑब्झर्व करतोय। तुम्ही ही गोष्ट कधी ऑब्झर्व केली आहे का किंवा तुमच्यासोबत घडली आहे का? कमेंट मध्ये नक्की कळवा। जर तुमच्यासोबत अशी गोष्ट घडत असेल तर त्याला फेस कसं करायचं ना, कसं टॅकल करायचं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो। ह्याला टॅकल याप्रमाणे करायचं की जेवढी रिस्क आपली पर डेची आहे ना तेवढीच रिस्क घ्यायची। ओव्हर ट्रेडिंग कधी करायचं नाही, रिव्हेंज ट्रेडिंग कधी करायचं नाही। तशीच काही गोष्ट आपल्यासोबत घडली मित्रांनो। आपलं जे ट्रेडिंग चॅलेंज चालू आहे त्याच्यामधला दिवस आहे 11वा आणि बॅक टू बॅक प्रॉफिट्स होत होते आणि त्याच्यानंतर एक लॉस काल झाला आणि परत लगेचच दुसरा लॉस आज झालेला आहे। सो आपल्याला जो आज लॉस झालेला आहे मित्रांनो 5,970 रुपयाचा, म्हणजे जवळजवळ 6,000 रुपयाचा लॉस झाला। लॉसेस होत जरी राहिले ना, तुमचे रूल्स फॉलो करा। फक्त प्री डिफाईन रिस्कच घेऊन चला। जास्ती लॉस एका दिवसात करून घ्यायचा नाही। तुमचे प्रॉफिट्स पण यायला सुरुवात होणार। उद्यापासून आपण एक नवीन गोष्ट ट्राय करतोय मित्रांनो। उद्यापासून आपण थोडं डिफेन्सिव्ह ट्रेडिंग करतोय। त्याच्यासोबतच उद्यापासून आपण ऑप्शन सेलिंग मध्ये एंटर करणार आहे। आता का म्हणून आज आपण लॉस बुक केला ना ते तुम्हाला मी आता डायरेक्टली चार्ट वरती दाखवतो। चला बघून घ्या की बीटीसीचा चार्ट आहे, 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे। या ठिकाणी मी तुम्हाला सरळ सेटअप दाखवतो। या ठिकाणी मार्केट खाली चाललं होतं आणि एक जबरदस्त बाइंग आलं। बाइंग आल्यानंतर मला वाटलं की इथं बाइंग येऊ शकतं, क्रॉस ओव्हर झाला होता आणि या ठिकाणी मला वाटलं की ऑपॉर्च्युनिटी घ्यायला पाहिजे। सो या कॅन्डलच्या हायला मी इथं एंट्री घेतली आणि स्टॉप लॉस कॅन्डलच्या लोला ठेवला। म्हणजे 300 पॉईंटचा हा रिस्क आहे। 1:2 चं टार्गेट ठेवलं, पण या ठिकाणी काय झालं, टार्गेट्स नाही येता मार्केट रिव्हर्स झालं आणि या ठिकाणी आपला स्टॉप लॉस ट्रिगर झाला। काहीच प्रॉब्लेम नाही। सो मित्रांनो, लॉसेसला घाबरायची गरज नाहीये। प्लॅन्स फक्त फॉलो करत राहायचं, एवढीच गोष्ट तुम्हाला करायची शेवटपर्यंत।